अध्यक्ष महोदय, सन 2025 से विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेले हे विधेयक आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र जनविश्वास तरतुदीमध्ये सुधारणा विधेयक 2025 या विधेयकाची पार्श्वभूमी जी आहे ती राज्यात येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, होऊ घातलेल्या रोजगाराची निर्मिती, सामान्य नागरिकाला आणि व्यावसायिकरणाला सुविधा मिळावी यासाठी केलेले विधेयक आहे। आणि म्हणून या विधेयकाचा मूळ गाभा जो आहे तो भारत सरकारने बनवलेल्या कायद्याच्या अभिप्रेत अशा पद्धतीचा गाभा आहे आणि त्याचा मूळ मंत्र आहे तो किमान सरकार आणि कमाल प्रशासन। या आधारावर महाराष्ट्रामध्ये रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणि रिड्यूस कंप्लायन्स बर्डन, विविध पद्धतीच्या नियमनामधल्या असणाऱ्या अडचणींना बाजूला करून किमान सरकार आणि कमाल प्रशासन यामध्ये नियामक चौकटीचे सुलभीकरण व अनुपालनाचा बोजा कमी करणे हा त्याचा हेतू आहे। आणि म्हणून या आधारावर केंद्र सरकारने भारत इंडियाज जनविश्वास अमेंडमेंट प्रोव्हिजन ॲक्ट 2023 हा जो केला त्या आधारावर हा कायदा प्रस्तावित केलेला आहे। ही दुसरी सुधारणा आहे। या अगोदर 5 वेगवेगळ्या कायद्यातल्या सुधारणांच्या विषयामध्ये आपण हे विधेयक मंजूर केल्यानंतर दुसरी सुधारणा आहे। याचा फोकस जो आहे तो अपराधीकरण रद्द करणे आणि विविध छोट्या तरतुदीमध्ये रॅशनलायझेशन पिनल प्रोव्हिजनमध्ये करणं अशा पद्धतीचं आहे। आणि म्हणून या आधारावर 5 विभागातील जवळजवळ 7 कायद्यात 49 तरतुदीत या अपराधीकरण कमी करणे आणि फाईन्स याचं रॅशनलायझेशन करून व्यवसायाला पूरक, डिटेल खूप आहे, मांडू सगळ्या कायद्यातलं मांडू। उदाहरण सांगतो, आता आपल्याकडे पीटी ॲक्ट आहे, प्रोफेशनल टॅक्स ॲक्ट आहे, तर त्यामध्ये एखादा वकील असेल, एखादा एस्टॅब्लिशमेंट असेल तर त्याने कायद्यामध्ये ज्या गोष्टी बंधनकारक कळवणं, नोंदवणं, त्याचं कार्यवाहन करणं याच्यात 1946च्या कायद्यामध्ये ते केलं नाही तर त्याला क्रिमिनल पेनल्टी आहे। आणि मग त्या क्रिमिनल पेनल्टीमुळे राहिलेल्या गोष्टींमध्ये ही भीती व्यावसायिकाला अन्यथा राहतच असते की एखादा अधिकारी आपल्यावर कारवाई करेल, त्यापेक्षा त्याला सिव्हिल फाईन करू असे जर चुका केला तर असं पेनल्टीला फाईनमध्ये रूपांतरित करणं, क्रिमिनल ॲक्शनला जिथे जिथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत त्यामध्ये सिव्हिल ऑफेन्स करणं आणि याचे सर्व अधिकार न्यायालयात जाण्यापेक्षा अधिकारिक स्तरावर प्रशासकीय स्तरावर देणं, म्हणजे न्यायालयाचे खेटे घालण्यात छोट्या छोट्या विषयात ज्या अडचणी होतात त्यात वकिलाचा खर्च, न्यायालयाचं बर्डन, गुंतवणूकदाराला गुन्हेगारीची ट्रीटमेंट आणि बरोबरीने तिथे काम करणाऱ्या एस्टॅब्लिशमेंटमधल्या कामगार असो, विविध प्रोव्हिजन्समधले त्यालाही ती दाद मागायला कोर्टासमोर जायला लागतं। त्यामध्ये विविध पद्धतीच्या प्रशासकीय सुधारणा करून या सगळ्यामध्ये हा वेळ वाचावा, अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या 5 विभागातील 7 कायद्यातील 49 तरतुदीतला पहिला फेज, ज्यामधले मी तुम्हाला त्यातले प्रस्तावित जे विभाग आहे त्या विभागाची सुद्धा माहिती या समोर आपल्या सगळ्यांच्या समोर देतो। उदाहरणार्थ महाराष्ट्र इंडस्ट्रियल रिलेशन्स ॲक्ट, यामध्ये 2 डिक्रिमिनलायझेशनचे कायदे केले, आपण 23 रॅशनलाइज केले। महाराष्ट्र रिकॉग्निशन ऑफ ट्रेड युनियन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिस ॲक्ट, यामध्ये 2 रॅशनलाइज कायदे करतो आपण। महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, यामध्ये 6 डिस्क्रिमिनलाइज करून त्यामध्ये सुविधाजनक कामगार आणि व्यावसायिक या दोघांचा, नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा हेतू आपण साध्य करू पाहतो। महाराष्ट्र नर्सिंग होम रेग्युलेशन ॲक्ट, यामध्ये 5 रॅशनलाइज आपण करतो आहोत। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट, यामध्ये 2 रॅशनलाइज करतो आहोत। महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट, यामध्ये 8 रॅशनलाइज करतो आहोत।
महाराष्ट्र स्टेट टॅक्स ऑन प्रोफेशनल ट्रेड्स कॉलिंग्स अँड एम्प्लॉयमेंट ॲक्ट यामध्ये एक डिस्क्रिमिनलाइज करतोय. अशा पद्धतीने या 49 कायद्यामध्ये काही ठिकाणी आपण पनिशमेंट जी 100 रुपये होती, 150 रुपये होती, ती 10,000 रुपये, 50,000 रुपये, ₹1,00,000 अशी रॅशनलाइज करतो. काही ठिकाणी आपण म्हणू इम्प्रिझनमेंट रिगरस होती, ती सिंपल करतो आहोत. काही ठिकाणी कामगारांना न्यायालयासमोर जाण्यापासून प्रशासकीय अधिकारी स्तरावरच न्याय मिळावा अशा पद्धतीच्या प्रोव्हिजनचा हा कायदा राज्याच्या संपूर्ण हिताचा आहे. त्याला सभागृहाने मंजुरी द्यावी अशी माझी विनंती आहे.